आज एकादशी आणि सोमवार, तर माझ्याकडे 7 दिवसाचे 7 छापे आहेत. तर आज सोमवारचा रांगोळी छोटीच काढलेली आणि आज बराच वेळ गेल्या देवाला देवपूजा करायला. चला तर आता आम्हाला फराळाचं करायचे. रामकृष्ण हरी मंडळी, चला तर म्हणलं आज पूर्ण देव हे पूर्ण भिंती हे ते व्यवस्थित पुसून स्वच्छ करावं म्हणलं, कारण आपण घराची तर क्लिनिंग केलेली. पण म्हणलं चला आता देवपूजा तर चालूच आहे दररोजची, पण देव घेऊन स्वच्छ करून घासून पूर्ण हे क्लिनिंग करून आणि पुन्हा आज एकादशी आहे. तर म्हणलं चला आज एकादशीचे देव पण स्वच्छ करावं. तर चला तर मग तुम्ही माझा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. हा म्हणजे पूर्ण मंदिर रिकामा केलेले आणि इकडं पाहे सगळं. आता हे पूर्ण थोडंसं जाळ्या जुळ्या सगळं पूर्ण साफसफाई करायची. आणि इकडं पहा किती पसारा काढलेला आहे. ह्या पाही पूर्ण ग्रंथ पूर्ण हे पसारा आहे पायऱ्या मंदिरातल्या. आता इथलं सगळं स्वच्छ करून अगोदर मी मंदिर पूर्ण जाळ्या गिळ्या काढून साफसफाई करून हे थोडंसं निरम्याच्या पाण्यानं असं घासून घेणार आहे मंदिर. थोडंसं देवाला हळदी कुंकू वाहिल्यानं ह्यानं थोडंसं असे डाग पडतात. देवाचं सामान असं काही काही ठेवतोच ना, तर त्यामुळे थोडीशी तेलाची ह्याचे डाग पडतात. ते पण असं निर्माण स्वच्छ धुवून घ्यायचं. पुरीचं तोपर्यंत देव घासणं चालू आहे. घासून स्वच्छ धुतलेले तरी पण काय काय डाग निघणार. चला त्याने पूर्ण कोरडे करून घ्यायचे. तर पामध्ये पूर्ण अशा वरच्या जाळ्या काढलेल्या आहेत. तिथं दरवाजा होता, तर आम्ही ईशान्य कोपऱ्यात देवघर ठेवल्यामुळं ही दरवाजा बंद केलेला आहे. इकडं किचन आहे आणि आणखीन कलर नाही दिलेला घराला. तर आपण स्वच्छ सगळं धुवून हे थोडेसे कुंकाचे जे पहिले डाग आहेत ते काय तेवढे निघणार. तर पूर्ण स्वच्छ धुवून करून केलेले. चला आता देव पण सुनबाईनं घासून करून कोरडे करून ठेवलेले उन्हाला. इथं कोपऱ्यात ग्रंथ असतात ना, तर हे पाट पण मी स्वच्छ पुसून ठेवलेलं आहे. त्याला असे डाग पडले आहेत पांढरे कलरचे. आणि आपण छोटीशी अंडी होती त्याच्यावर असा पाट ठेवलेला, म्हणजे खालून कसं हात घालून पुसता येते. उंदरायची ही भीती नाही, ग्रंथ कुदरू तडायची. तर ह्या पायाच्या बाजूला असं हे ठेवलेलं आहे. आता याच्यावर मी पहिल्यांदा ग्रंथ मांडणार आहे. माझ्याकडं सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अर्थासहित ज्ञानेश्वरी ही अशी रुंदीला थोडीशी मोठी आहे. पहा सध्या ग्रंथ ठेवून दिलेले आहेत. याला काय काय ग्रंथाच्या खोळा जुन्या झाल्या आणि थोड्याशा फाटल्या होत्या उंदराने, म्हणून ते काढून टाकल्यात. आता नवीन खोळा शिवणार आहे आणि नवीन ह्याचे कवर शिवल्याच्या नंतर मी तुम्हाला माझ्याकडे किती ग्रंथ कोणते कोणते आहेत ते मी तुमच्याशी एक दिवस शेअर करेन. तर चला आता ग्रंथ झाले ठेवून. तर ते देवपूजा करताना नाही का मंडळी, आमच्याकडे खेड्यामध्ये गोमूत्र भेटतं बघा, असं ओरिजिनल ताजं गाईचं. तर हे असं गोमूत्र आम्ही बाटलीमध्ये ठेवतो एकदा साठवण करून. तर देवपूजा करायच्या अगोदर मी असं गोमूत्र सगळीकडे शिंपडून करून मग आम्ही देवपूजा करतो. आणि दिवापूर लावताना, कारण आजकाल सिटीने पण मेडिकलवर हे असं भेटायले, पण आमच्या खेड्याने आपण ओरिजिनल भेटतं गाईचं गोमूत्र. तर हे माझ्या देवघरामध्ये त्याची बाटली असते गोमूत्राची. ग्रंथ ठेवून दिले तर त्याला बघा ना, आता कवर शिवत एखाद्या दिवशी. आता आगावची कामं झाल्याच्या नंतर ग्रंथ ठेवल्यानंतर दिवा प्रज्वलित केला आणि घट पण बसवला. आणि इकडं पहा देव पण मस्त धुवून घासून, आज वरतीने एकादशी आहे. तर पहा देव घासून धुवून व्यवस्थित देवारा हे मंदिर पूर्ण धुवून स्वच्छ करून. आणि इकडं पहा पूर्ण जाळ्या विळ्या काढून हे मस्त धुवून करून घेतलेले, कारण आमच्या घराला अजून कलर दिलेला नाही मंडळी, त्यामुळे थोडंसं बरोबर दिसत नाही. आणि इकडं आता इथं पण सामान ठेवायचं राहिलेलं आहे. म्हणजे चला अगोदर देवपूजा करू, उशीर होतोय. आणि आज एकादशी आहे, तर हा माझा आजचा छोटासा ब्लॉग तुम्हाला एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच उद्या येईल. तर पाहता
मंडळी चला पूर्ण घरांच्या क्लिनिंग साफसफाई झाली. म्हणलं आता देवघरच राहिलेलं आहे शिल्लक, चला त्याची करावी. तर आपण जाळ्या जोळ्या काढून देवघर धुवून करून स्वच्छ देवपूजा केली. आणि त्याचे सामान ठेवायचे ज्या बरण्या बिरण्या असतात ना, डबे ते पण पूर्ण बाहेर काढलं. यापासून सामान ठेवले बाहेर हवेला. इथं राळ उदवाज हे सगळं आहे, वाती बिती कापूर हे. आणि या बरण्या पूर्ण क्लिनिंग करून ठेवलेल्या सुकायला. 7 रंगाचे कपडे मी देवाच्या खाली टाकते, कारण सोमवार वेगळा, मंगळवार वेगळा, बुधवारी वेगळा असे कपडे बदलते. आपण पूर्ण कपडे पण आज मस्त क्लिनिंग केलेले, धुवून काढलेले आहेत. त्यांचे वस्त्र पण. तर माझ्याकडं 7 दिवसाचे 7 छापे आहेत. तर आज सोमवारचा रांगोळी छोटीच काढलेली. आणि आज बराच वेळ गेला देवाला देवपूजा करायला. चला तर आता आम्हाला फराळाचं करायचे. आणि फराळाचं झाल्याच्या नंतर बाकीचं तुम्हाला मी थोडंसं शेअर करेन तुमच्याशी. चला तर मंडळी या एक फराळ करायला. आता जस्ट देवपूजा झालेली, सगळी क्लिनिंग वगैरे झालेली, देवाची आरती वगैरे झाली. आणि झाल्याच्या नंतर मग आम्ही थोडंसं टरबूज खाल्लं. आणि त्यानंतर फराळाचं पण सुनबाने तोपर्यंत तयार केलं. तर ह्या पापड्या मी यावर्षी केलेले आहेत, आत्ता ताज्या गेल्या महिन्यात. आणि साबणाच्या चकल्या पण केलेल्या आहेत. आणि चिप्स पण केलेले आहेत, पण ते तळले नाहीत. कधी तळ्याच्या नंतर तुमच्याशी शेअर करेन. तर चला तुम्हाला आता देवपूजा वगैरे. आणि बराच वेळ झाला देवपूजाला लागला. तर म्हणलं चला आता अगोदर फराळ करून घ्यायची. तर मंडळी कसा वाटला माझा आजचा देवपूजा क्लिनिंगचा छोटासा ब्लॉग. म्हणलं चला आता पूर्ण घराची क्लिनिंगचं केलेली आहे. तर आता देवघर कसं ठेवतो ते पण आज क्लिनिंग केलेली. तर माझा छोटासा ब्लॉग आवडला जरूर कमेंट करून सांगा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि न विसरता सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटू पुढच्या अशा नवनवीन व्हिडिओ.